नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नंदादीप आय हॉस्पिटलचा मी मेडिकल डायरेक्टर आहे। या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत डोळ्यात दिल्या जाणाऱ्या इंजेक्शन विषयी। अर्थात तुम्ही डोळ्यात दिले जाणारे इंजेक्शन म्हटल्यावर तुम्हाला अर्थातच भीती वाटली असेल की ह्याच्यामुळे खूप त्रास होईल किंवा तुम्ही इमॅजिन करत असाल की हे खूप पेनफुल इंजेक्शन असेल, पण असं काही नाही। ही डोळ्यात दिली जाणारी इंजेक्शन 30 गेज नावाच्या अतिशय सूक्ष्म अशा निडलद्वारे दिली जातात आणि त्यामुळे आपल्याला फारसं काही पेन होत नाही। तसंच या इंजेक्शनच्या आधी कुठलेही बधिरपणाचं इंजेक्शन आम्हाला द्यावं लागत नाही, फक्त टॉपिकल म्हणजे ड्रॉप्स घालून ज्याच्यामुळे जो बधिरपणा असतो तो आपल्याला पुरेसा असतो। या इंजेक्शनचे प्रमुख 2 प्रकार आम्ही वापरतो। पहिली कॅटेगरी आहे अँटी वेजेफ। याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेगवेगळ्या कंपन्यांचे इंजेक्शन्स उपलब्ध आहेत। याविषयी अधिक माहिती आमचे काउन्सिलर तुम्हाला देतील। आणि दुसरा प्रकार आहे IVTA किंवा डोळ्यात दिले जाणारे स्टिरॉइड्सचे इंजेक्शन। अँटी वेजेफ इंजेक्शन्स हे जनरली पडद्याच्या आजारांसाठी दिले जातात। यामध्ये मुख्य आहे डायबिटिक रेटिनोपॅथीमुळे पडद्याला आलेली सूज किंवा त्याच्यामुळे आलेल्या जाळ्या, रक्तवाहिन्या बंद झाल्यामुळे ज्याच्यामध्ये सेंट्रल रेटिनल वेन ऑक्लुजन किंवा ब्रांच रेटिनल वेन ऑक्लुजन यामुळे आलेली पडद्यातली सूज, आणि काही वेळा ऑपरेशन नंतर आलेली पडद्याची सूज, अशा विविध कारणांसाठी ही इंजेक्शन दिली जातात। पडद्याच्या आजारानुसार ही इंजेक्शन्स वारंवार लागू शकतात। त्याचं कारण असं आहे की या इंजेक्शनचा इफेक्ट जनरली 4 ते 6 आठवडे असतो आणि तो इफेक्ट गेल्यानंतर जर सूज परत येत असेल तर अशा वेळी या इंजेक्शनची देण्याची गरज असते। आतापर्यंत झालेल्या विविध अभ्यासांमध्ये असंच लक्षात आलेलं आहे की ज्या पेशंटनी ही इंजेक्शन्स वारंवार ज्यावेळी गरज असेल त्यावेळी घेतली, त्यावेळी त्यांची दृष्टी टिकून राहिली आणि काही प्रमाणात वाढली सुद्धा। परंतु ज्यांनी ही इंजेक्शन घेण्यामध्ये टाळाटाळ केली आणि सांगितल्याप्रमाणे इंजेक्शन घेतली नाही, अशा वेळी ही दृष्टी कमी होऊ शकते किंवा आहे तशीच राहू शकते। त्यामुळे जर तुम्हाला डॉक्टरांनी या इंजेक्शनचा सल्ला दिला असेल तर लक्षात घ्या, या इंजेक्शन दिल्यावरच तुमची दृष्टी वाढण्याची किंवा टिकून राहण्याची शक्यता वाढते। त्यामुळे या इंजेक्शनच्या भीतीनं तुम्ही हे घेणं टाळू नका। इंजेक्शन किती लागतात, म्हणजे दरवर्षी लागेल का, दर महिन्याला लागेल का, हे आपल्याला जसं आपण ट्रीटमेंट चालू करू त्यानुसारच लक्षात येतं। कारण प्रत्येक रुग्णाचा या इंजेक्शन नंतरचा जो रिस्पॉन्स असतो तो वेगवेगळा असतो। परंतु या इंजेक्शनचे कोणतेही साईड इफेक्ट्स म्हणजे मेजर साईड इफेक्ट्स फारच कमी आहेत। लाखामध्ये एखाद्या पेशंटनाच या इंजेक्शनचा त्रास होऊ शकतो। त्यामुळे जरी तुम्ही 5, 10, 15 किंवा अधिक इंजेक्शन तुम्हाला लागली तर ती तुमच्या डोळ्यासाठी बेनिफिशियलच जास्त असतात। त्या मानाने त्याचे रिस्क हे फारच कमी किंवा नगण्य असतात। दुसरा प्रकार मी सांगितला तो स्टिरॉइड्सचा IVTA। हे इंजेक्शन आम्ही काही आजारांमध्ये देतो ज्याच्यामध्ये सूज आम्हाला जास्त काळ कमी करायची असते। याचा इफेक्ट साधारण 2 ते 3 महिन्यापर्यंत चालतो। या इंजेक्शन नंतर पहिले 4 ते 6 आठवडे थोडेसे डोळ्यासमोर काळे डाग दिसत राहण्याची शक्यता असते, परंतु ते आपोआपच विरघळून जातात। त्यासाठी बाकी कुठल्याही ट्रीटमेंटची गरज नसते। हे इंजेक्शन सगळ्याच आजारांना आम्ही देत नाही। याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये थोडंसं डोळ्याचं प्रेशर वाढण्याचं आणि मोतीबिंदू होण्याचं प्रमाण थोडंसं जास्त असतं। त्यामुळे या इंजेक्शनचा जनरली वापर आम्ही अँटी वेजेफचा जर इफेक्ट होत नसेल तर अशा वेळीच करतो। परंतु काही पर्टिक्युलर आजारांसाठी, ज्याला कोरोइडायटिस म्हणतात किंवा रेटिनायटिस म्हणतात, याच्यामध्ये सुजेचं प्रमाण हे पडद्यात किंवा पडद्याच्या मागच्या भागात जास्त असतं। अशा वेळी आम्ही या IVTA इंजेक्शनचा वापर प्रायोरिटीनं म्हणजे प्रिफर्ड रीतीने करतो। याविषयी सुद्धा काउन्सिलर तुम्हाला माहिती देतील। धन्यवाद।